सुषमा, सुषमा, बबली कुठे गेली हो बबली? कुठे गेली माय दोघी सासू सुना? दोघीला आवाज देऊन राहिली. आम्ही गेलो वावरांगी, मग म्हणून मला सांगितलं नाही. जाऊ बाई, कोणाच्या घरात घुसणं काही चांगलं नाहीये. दरवाजा लोटेल होता म्हणून मी घरात आली. चल सविताला सांगतो, आपण जेवढ्या आहो तेव्हा धनजोड्या बापा आटीले राहू दे सुषमाले. शांताबाई थांब ना, थांब ना, थांब ना. कसे करतो तू? संडास हातून उठून आणलं मला, आता चालली तू? नाही नाही, कशा गोष्टी करतो बा सुषमा. तू काय संडासला गेलती काय आता या वेळेस? शांताबाई संडास झाले काय, काळ वेळ पाहिजे काय म्हणे? आता गेलती काय? कालपासून पोट झुमून राहिलं ना तूच तर बस. पाणीपुरी खायला चल, पाणीपुरी खायला चल. पाणीपुरी खाल्ली आणि जे पोटाला घडवा लागला का नाही हो शांताबाई, बसूनच नाही राहिला. पाय तो शांताबाई काय म्हणता मला फोनवर सांगतो तू. काय करा बाई, बाईनं पचत नाही तर खाऊ नाही बरं बाई. हे असे धंदे येत नाहीत मग, इथे न्याले पुरत नाही बरं. चल इकोणच्या कोण सविताच्या घरी जातो, तिला म्हणतो बाई आपणच चल, सुषमाले राहू दे. शांताबाई कुठे चालली हो शांताबाई? काय होईल संगीता? मी आता सविताच्या घरी चालली होती ना, डबा पाटील चलतो म्हणते ना. शांती कुठे फिरून राहिली शांती तू? काय झालं चिंतेश बाबा? आताच घरून आली मी. काही अजून भांडण सुरू केलं का दोघं नवरा बायकोनं, राजानं आणि सवितानं? पाय ना जाऊन पाय ना घरी तू कसे तमाशे लावले तर त्या सुनीनं पोरानं. शांते मी पहिलेच म्हणत तुले, हे सून भानगोडी आहे म्हणून. माहित आहे तुले बी त्या पाठीमागा किती बोलत जाय, मै सासू अशी मै सासू तशी. मी बोललो ना, मला तर म्हणते की नाही तुम्ही घराच्या बाहेर. शांते मला सवितानं हाकलून दिलं घराच्या बाहेर. खरंच काय चिंतेची बाबा? पाय हे कणी बरीच नाही झाली आता लेकराच्यानं पाय आवडेलाच माहीत. चिंतेची बाबा तुम्हाला सांगतो, नाही तर राजाले खरोखर दुसरी बायको करून आणली असती मी. मला सांगू नको शांते, मी की आता घरी येत नाही. तू सून जाणं आणि त्या पोरगा जाणं. मी चाललो महादेवच्या घरी. चिंतेश बाबा, चिंतेश बाबा थांबा थांबा थांबा. शांते मला सांगू नको तू आता. मी आता डायरेक्ट संध्याकाळीच येईन घरी. आता आम्ही दोघं जण फिरायला चाललो. मला वाटते हा माणूस नाटकच करून राहिला. सविता अशी करू शकत नाही, हाकलून देऊ देत नाही कोणाले. हॅलो सविता, फोन फुल कोणाची येऊन राहिले? 2-2 मिनिटांना उचल ना फोन तू. काही उचलत नाही सविता काकू. मला सांगा पहिले तुम्ही, माझी सासू तुमच्या घरी आली होती काय आता? सविता काकू तुम्ही खोटं बोलू नका, नाही तर माझ्याशी गाठ आहे बरं तुमची. कशा गोष्टी करतो सविता तू? तुला काय सांगू राहिली मी? तुझी सासू माझ्या घरी आली नाही. आणि तुला सांगतो तुझी सासू पहिल्यासारखे माझ्यासोबत राहत बी नाही एवढी. माहिती आहे सुषमा, संगीता, त्या सासूनं लयात नवीन नवीन मैत्रिणी पकडल्या. सविता तुला सांगतो. पण सांग ना सविता काय झालं? तू कोणी एवढं विचारपूस करून राहिली त्या सासू बद्दलची? काही भांडण गिडण केलं की काय त्या सासूनं? भांडण माझ्या सासूने नाही केलं काकू, भांडण माझ्या नवऱ्याने केलं, माझ्या सासऱ्याने केलं. माझ्या सासूला तर माहीत बी नाही काहीच. काकू तुम्ही या संध्याकाळी, मीटिंग आहे माझ्या घरी. येतो मी येतो. सविता मला सांग ना मीटिंग बद्दल काय बोलायला लागते, मग मी त्या सासूच्या विरोधाने बरोबर बोलतो. आतापासून सांगून दे, दिवसा विचार करून मी संध्याकाळी बरोबर सोचून बोलतो. मग त्या साईडनं सांग लवकर काय झालं सांग. काकू येतो मी, तुमच्या फोनवर बोलतो, फक्त या तुम्ही. ठीक आहे बाई, तू म्हणशील तसं. घेणं शांती म्हणा, असंच पाहिजे होतं तुले. घे माया सुनीले भल्ले शुको देत जास तू. पण घे आता तू सून कशी त्या विरोधांनी उभी राहिली. घेणं शांती. आई कायची वय मी ऐकून का तुमच्या गोष्टी? स्वतःच्या घरांनी अंधार पडलेला आहे बरं. दुसऱ्या घरांनी उजाड करायला जाऊ नका तुम्ही. तुम्ही काही कमी नाही आहे. बस आली माया तर पिच्छा सोडूच नको तू. मला तर असं वाटतं एक दिवस तू मला अनाथ आश्रमात टाकून देशील. याच लायकची सून असतो. या शांता काकू या.